राज्य कंत्राटदार फेडरेशनच्या वतीने आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे। राज्यातील शासकीय कंत्राटदारांना विविध शासकीय विभागांकडून तब्बल 86,662 कोटींची विविध देयक थकीत आहे। या थकीत बिलांच्या वसुलीसाठी आणि निश्चित वेळापत्रक जाहीर करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे। आझाद मैदानातून अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे। पाहूया प्रामुख्याने काय मागण्या आहे, तुम्ही या ठिकाणी आझाद मैदानावर हे आंदोलनासाठी आलेलात? साहेब, आमची शासनाकडे गेल्या 3-5 वर्षापासून 86,000 कोटी विविध प्रकारचे हेडचे बाकी आहेत। आम्ही शासनाच्या दारामध्ये वारंवार चक्रा मारल्या, सन्माननीय प्रत्येक मंत्र्यांच्या भेटी घेतल्या। तुम्ही कामे काढली, ती कामे आम्ही केली, ती कामे आम्ही केल्यानंतर त्याच्यावरती त्या विकासावरती तुम्ही निवडणुका जिंकून आले आहात। सर्व MLA लोकांना आपल्या आपल्या एरियामध्ये काम करून घ्यायचं आहे आणि विदाऊट हॅव्हिंग ए प्रोव्हिजन फॉर द फंड। माझ्या हिशोबाने हे फारच इरिस्पॉन्सिबल बिहेवियर आहे आपल्या सर्व पॉलिटिशियन लोकांचा, की जेव्हा आपल्याकडे बजेटमध्ये प्रोव्हिजन नाही आहे, आपण का लोकांना वर्क ऑर्डर इश्यू करतात, का पहिला कामं करायला फोर्स करतात। ग्रामीणच्या आदिवासी भागामध्ये ज्या ज्या ठेकेदाराने काम केलं आहे, कोणी सोनं गहाण ठेवलं आहे, कोणी बँकेत आपले म्हणजे जे काही हे करून घर गहाण ठेवून कामं केलेली आहेत, मग अशा ठेकेदारांना पैसे दिले पाहिजेत की नाही? सुशिक्षित बेरोजगार ठेकेदार आहेत, त्यांना त्या हक्काचे पैसे हे दिलेच पाहिजे। व्हिडिओ रोहित गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई।